नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सामान्य ज्ञान 100 प्रश्नांच्या मालिकेतील हा भाग 4. यामध्ये देखील सर्वसमावेशक असे 100 प्रश्न आहेत जे की सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, ज्या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा घटक समाविष्ट असतो. चला तर सोडूया हा प्रश्नसंच. रोजगार सेतू योजना सुरू करणारे राज्य कोणते? मध्य प्रदेश. दिवंगत अभिनेत्री आशालता यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेत शेवटची भूमिका साकारली? आई माझी काळूबाई. तिसरा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय शांती दिन कधी साजरा करतात? 21 सप्टेंबर रोजी. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLच्या इतिहासातील एकमेव कर्णधार ज्याने एकाच संघासाठी 100 सामने जिंकले? महेंद्रसिंग धोनी. न्यू स्टार्ट हा करार कोणत्या 2 देशात करण्यात आला? अमेरिका आणि रशिया. खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र हे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करते? पृथ्वी हे असे क्षेपणास्त्र आहे जे की पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करते. हे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, हे पण आठवणीत राहू द्या. भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियन नौदल यांच्यातील संयुक्त सागरी सराव? पॅसेज एक्सरसाइज. महिला एशियन कप 2022चे आयोजन कोणत्या देशात होणे निश्चित आहे? भारत. वर्ल्ड रिस्क इंडेक्स 2020मध्ये भारताला मिळालेले स्थान कोणते? 89वे. SP बालासुब्रमण्यम यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता? गायन. SP बालसुब्रमण्यम हे गायक होते. भारताने डॅश या देशासोबत आभासी द्विपक्षीय शिखर संमेलनाचे आयोजन केले होते? श्रीलंका. रेल्वेने कोरोनाग्रस्त लोकांसाठी डॅश शहरात पहिले आयसोलेशन केंद्र सुरू केले? दिल्ली. नागरिकांच्या आरोग्याची स्थितीची माहिती घेण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविणारे राज्य कोणते? महाराष्ट्र. पहिला राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात आला? 25 जानेवारी 2011 रोजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित स्थळांना भेट देणाऱ्या डॅश रेल्वेची सुरुवात 14 फेब्रुवारी 2019 पासून करण्यात आली? समानता एक्सप्रेस. जगातील पहिले मानवाधिकार TV चॅनल डॅश येथे सुरू करण्यात आले आहे? लंडन. भारतातील डॅश हे स्थळ रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? कपूरथला. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 25 जानेवारी 1950. खालीलपैकी कोणी अंतरभारती या संस्थेची स्थापना केली? साने गुरुजी यांनी. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ डॅश रुपयाच्या स्मृती नाण्याचे प्रकाशन करण्यात आले? 100 रुपये. आदमी से आदमी तक या साहित्य कृतीचे लेखक? हरिपाल त्यागी. ट्रेन 18 म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेने आपला पहिला प्रवास डॅश ते डॅश असा केला? दिल्ली ते वाराणसी. आठवणीत राहू द्या की ट्रेन 18 जिचं दुसरं नाव किंवा नवीन नाव वंदे भारत एक्सप्रेस असा आहे, तिने पहिला प्रवास हा दिल्ली ते वाराणसी दरम्यान केला.
विवाहावेळी नववधूला सोने देण्याची प्रथा असणाऱ्या सर्व समुदायातील नववधूंना 1 तोळा सोने मोफत देणारी अरुंधती योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आसाम. आठवणीत राहू द्या, 1 तोळा सोने दिलं जातं मोफत. कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे खंडपीठ कोठे सुरू करण्यात आले? जलपायगुडी. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्ताव्यतिरिक्त आणखी डॅश निवडणूक आयुक्त असतात? 2. म्हणजेच निवडणूक आयोगामध्ये एकूण 3 निवडणूक आयुक्त असतात मुख्य आयुक्ताला धरून. खालीलपैकी कोणत्या तारखेला जागतिक हिंदी दिन साजरा करतात? 10 जानेवारी. भारतात हिंदी दिवस डॅश रोजी साजरा करतात? 14 सप्टेंबर. खालीलपैकी कोणत्या तारखेस जागतिक ब्रेल दिन पाळतात? 4 जानेवारी. एक कुटुंब एक नोकरी ही योजना राबविणारे डॅश हे राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? सिक्कीम. व्यावसायिक व्हेलिंग किंवा देवमासा मासेमारी सुरू करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय व्हेलिंग आयोगातून कोणता देश बाहेर पडला? जपान. अरविंद मयेकर कोणते वाद्य वाजविण्यात प्रवीण होते? सतार. हरिवंशराय बच्चन यांच्या सर्वच पुस्तकांच्या मुखपृष्ठावर तसेच पुस्तकात केवळ डॅश यांनीच काढलेली चित्रे आहेत? हरिपाल त्यागी. पहिल्या भारत मध्य आशिया संवादाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? उझबेकिस्तान. महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ कोठे उभारले जाणार आहे? औरंगाबाद. सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? 25. तेलंगणा उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण? TN राधाकृष्णन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने संत चोखामेळा पुरस्कार केव्हापासून देण्यात येत आहे? 2018 या सालापासून. संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या संघटनेने डॅश या शहरास 2020 सालासाठी वास्तुशास्त्राची जागतिक राजधानी म्हणून घोषित केले आहे? रिओ डी जानेरो. वुमेन ट्रान्सफॉर्मिंग पुरस्कार हा डॅश कडून दिला जातो? नीती आयोगाकडून. दिवंगत चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या कोणत्या चित्रपटाला 14 राज्य पुरस्कार मिळाले होते? पैज लग्नाची. खालीलपैकी कोणत्या तारखेस राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात? 23 डिसेंबर. खालीलपैकी कोणत्या तारखेस राष्ट्रीय ग्राहक दिन पाळतात? 24 डिसेंबर. ब्रह्मपुत्रा नदीवर 4.94 किमीचा डॅश पूल देशातील सर्वात लांब रेल्वे रस्ता पूल आहे? बोगीबील पूल हा ब्रह्मपुत्रा नदीवर आहे, ज्याची लांबी 4.94 जवळजवळ 5 किलोमीटर आहे आणि हा देशातील सर्वात लांब रेल्वे रस्ता पूल आहे. हे आठवणीत राहू द्या, रेल्वे रस्ता पूल. 1971च्या पाक विरुद्ध विजयाच्या स्मरणार्थ डॅश हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात? 16 डिसेंबर. थिंग्स टू लीव्ह बिहाइंड या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण? नमिता गोखले. भारत वरुण या शीर्षकाखाली कोणत्या देशासोबत नौदल युद्ध सराव करतो? फ्रान्स. खालीलपैकी कोणत्या संघटनेला 2019 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली? आंतरराष्ट्रीय श्रम संघटना.
आठवणीत राहू द्या की आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेला 2019 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. शांती निकेतन या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोण? रवींद्रनाथ टागोर. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 200 एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोणती? मिताली राज. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पहिली महिला? इंदिरा जयसिंग. डॅश शहराची तिसरी अधिकृत न्यायालयीन भाषा म्हणून हिंदी भाषेस मान्यता देण्यात आली आहे? अबुधाबी. महाराष्ट्रातील डॅश हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? महाबळेश्वर. भारताची फुलराणी म्हणून कोणास ओळखले जाते? सायना नेहवाल. देशातील पहिले संगीत संग्रहालय कोठे निर्माण केले जाणार आहे? तिरुवैयारू, तमिळनाडू. खालीलपैकी कोणी हू मूव्ज माय इंटरेस्ट रेट या पुस्तकाचे लेखन केले? डी. सुब्बाराव. कृषी पेन्शन लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? सिक्कीम. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? 2010. आठवणीत राहू द्या की महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव 2010 मध्ये साजरा करण्यात आला. जगातील पहिल्या सशस्त्र उभयचर ड्रोन नौकेची निर्मिती कोणत्या देशाने केली? चीन. मुख्यमंत्री युवा नेस्तम योजना डॅश राज्यात कार्यान्वित आहे? आंध्र प्रदेश. नाटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय डॅश येथे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियममध्ये. विद्यापीठ स्तरावर लोकपाल नियुक्त करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण? न्यायमूर्ती रंगनाथ मिश्र. G20 या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? बरोबर उत्तर आहे यापैकी नाही, म्हणजेच G20 या संघटनेला मुख्यालय नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता अट घालणारे देशातील पहिले राज्य कोणते? राजस्थान. पहिल्या खेलो इंडिया शालेय स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले होते? दिल्लीमध्ये. आठवणीत राहू द्या की 2018 मध्ये पहिल्या खेलो इंडिया शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 2020 मधील जिमेक्स 20 किंवा जिमेक्स 20 भारत आणि जपान संयुक्त नौदल कवायत डॅश क्रमांकाची आवृत्ती होती? चतुर्थ क्रमांकाची. भारत जपान या देशासोबत जिमेक्स नौदल सागरी कवायतीचे आयोजन केव्हापासून करत आहे? 2012 पासून. खालीलपैकी कोणत्या तारखेला भारतात हरित क्रांती दिन पाळला जातो? 28 सप्टेंबर. 2020-21 या वर्षासाठीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? उषा मंगेशकर यांना. अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा अटल बोगदा कोणत्या दोन भागांना जोडतो? मनाली व लाहौल स्पिती. अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा अटल बोगदा समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे? 10,000 फूट उंचीवर. अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा अटल बोगद्याची एकूण लांबी किती?
9.02 किलोमीटर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बोगद्याचे उद्घाटन कोणत्या तारखेस केले? 3 ऑक्टोबर 2020. हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्यामुळे मनाली ते लेह दरम्यानचे अंतर कितीने कमी झाले? 46 किलोमीटरने. हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते? रोहतांग. ICC वुमेन्स T20 रँकिंगमध्ये भारतीय महिला संघाला कोणते स्थान मिळाले? 3रे. ICC वुमेन्स T20 रँकिंगमध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या देशाला मागे टाकत 3रे स्थान प्राप्त केले? न्यूझीलंड. जागतिक शिक्षक दिन कोणत्या सालापासून साजरा केला जात आहे? 1994 पासून. जागतिक शिक्षक दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 5 ऑक्टोबर. आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस कोणत्या तारखेस साजरा करतात? 1 ऑक्टोबर. बंगाल पियरल्स हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने खालीलपैकी कोणास ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले? सौरव गांगुली यांना. कोणत्या राज्य सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी जलकल ही योजना सुरू केली? आंध्र प्रदेश. BCCIने सिनियर महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणत्या माजी भारतीय क्रिकेटरची नियुक्ती केली? नीतू डेव्हिड यांची. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत बौद्धिक संपदा सहयोग करार केला आहे? डेन्मार्क. अलीकडेच कोलकाता पोर्ट ट्रस्टला कोणाचे नाव देण्यात आले? श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे. पंतप्रधान यांनी कोणत्या राज्यात DRDOच्या 5 प्रयोगशाळांचे उद्घाटन केले? कर्नाटक. मिशन गगनयानसाठी भारतीय वायुसेनेतील किती व्यक्तींची निवड करण्यात आली? 4. भारतीय रेल्वेने रेल्वे सुरक्षा बलचे नाव बदलून काय ठेवले आहे? भारतीय रेल्वे सुरक्षा बल सेवा. भारतीय रेल्वेने सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणता एकल नंबर जारी केला? 139. कोणत्या राज्यातील रस्ता परिवहन कॉर्पोरेशनने महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी नावाने हेल्पलाईन सुरू केली? उत्तर प्रदेश. गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2020 पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार देण्यात आला? 1917 म्हणजेच 1917. केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान पुरस्कार दिले गेले. ते किती संस्थांना देण्यात आले? 29 संस्थांना आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान पुरस्कार दिले गेले. 3 जानेवारी 2020 रोजी सावित्रीबाई फुले यांची -वी जयंती साजरी करण्यात आली. 189वी. कोणत्या राज्यात मानवी अंतराळ उड्डाण प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे नियोजित आहे? कर्नाटक. डॅश देशात अमेरिकन बोईंग कंपनीचे विमान कोसळून त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला? इराण. ही घटना अलीकडेच घडलेली आहे. भारतातील पहिले कासव पुनर्वसन केंद्र कोठे निर्माण केले जाणे नियोजित आहे? भागलपूर. भारताच्या कोणत्या शेजारी देशाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याची घोषणा केली?
बांगलादेश. आणि हा शेवटचा प्रश्न, कोणत्या राज्याने विक्रम साराभाई बाल नवोन्मेष केंद्र स्थापन करण्याचे घोषित केले? गुजरात. मित्रांनो, येथे 100 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आमची बोलण्याची शैली आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा.